जेव्हा तळेगाव इथे गेलो होतो, तिथे एक माऊली होत्या, ते झाडू मारत होत्या. तर आम्ही बोलायला लागलो त्यांच्याशी की असा सिनेमा येतोय. त्यांना काही फुटेज दाखवले आम्ही, तर ते अक्षरशः रडत तर होत्या. असे खूप जण माझ्यासमोर रडले ते. आपण रोजच पाहतो, कोणी रस्त्यावर कचरा टाकतोय, तर कोणी ट्रेनमधून पिशवी टाकतंय, तर कोणी कुठे थुंकतंय. आणि यांना काही म्हटलं तर यांचं उत्तर असतं, आम्ही टॅक्स भरतो आणि बीएमसी आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की बीएमसी कोण आहे आणि आपण जो रस्त्यावर कचरा करतो ते रोज कोण साफ करतं? नमस्कार, मी रेशा अंबादास. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. औकारिका चित्रपट याच बीएमसी सफाई कर्मचाऱ्यांचं जीवन सांगतो, त्यांचा संघर्ष, त्यांची मेहनत आणि समाजाकडनं मिळणारी उपेक्षा. या चित्रपटात आपल्याला सगळं पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही, तर हा चित्रपट आपल्याला सामाजिक भान देतो आणि विचार करायला भाग पाडतो. चित्रपटाचं रेड कार्पेट सुरू आहे. मी चित्रपट पाहायला जाणार आहे. इथे प्रेक्षक देखील आहे आणि कलाकार देखील आहे. चित्रपट पाहून झाल्यानंतर मी त्यांना देखील काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे. सो स्टे कनेक्टेड. सर, आम्ही पाहिलं प्रमोशन ही खूप छान झालं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही प्रमोशन केलं, वेगवेगळ्या सिटींमध्ये. तर आता चित्रपट शूट झाला, प्रमोशन झाला, आज प्रीमियर आहे. काय भावना आहेत तुमच्या? भावना एकच आहे, खूप छान वाटतंय की सिनेमा पडद्यावर येतोय आणि आज सिनेमा बघतोय. खरं तर जे रिएक्शन्स येतात ते अतिशय म्हणजे भावनिक येतात, ते समजूतदारीचे येतात, ते आणि काही जबाबदारीचे रिएक्शन्स येतात की त्यांना जे दिसतंय त्यांना असं खरंच वाटतं की हे खूप महत्वाचा असा विषय आणलेला आहे. खूप ॲप्रिसिएशन मिळतं बऱ्याच ठिकाणाकडून, खूप प्रेम मिळतंय. खरं तर हे प्रेम मला वाटतं स्वच्छतेला हे प्रेम आहे. लोकांना वाटतं की ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, लोकांनी सिव्हिक सेन्सवर फार सिरियस असलं पाहिजे, कारण हा आपला अस्तित्वाचा विषय हा एंटरटेनिंग मॅनरमध्येच आहे, जो आपल्याला आपण म्हणतो आपल्या सिनेमाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खेळीमेळीचं वातावरण, मनोरंजक पद्धतीने एक सामाजिक संदेश एवढ्या स्ट्रॉंगली सगळीकडे पोहोचतोय. डेफिनेटली खूप छान वाटतंय, बरं वाटतंय आणि मस्त वाटतंय. प्रमोशन करताना असा काही एखादा किस्सा घडला की तो लक्षात राहण्यासारखा आहे तुमच्या? प्रमोशन करताना मी असे खूप किस्से आहेत, पण त्यातलं मी एक सांगतो. मी जेव्हा तळेगाव इथे गेलो होतो, तिथे एक माऊली होत्या, ते झाडू मारत होत्या. तर आम्ही बोलायला लागलो त्यांच्याशी की असा सिनेमा येतोय. त्यांना काही फुटेज दाखवले आम्ही, तर ते अक्षरशः रडत तर होत्या. असे खूप जण माझ्यासमोर रडले ते. पण ते म्हटलं की खरं तर मी तर असं बोलू नये की मी फार माफी मागतो आधीच. त्या माऊली मला म्हटलं की डॉक्टर बाबासाहेबांनंतर कोणीतरी असा विचार केलाय आमचा की या गोष्टी तुम्ही मांडताय. खरं तर आम्ही काहीच नाही त्यांच्यासमोर. त्यांच्याकडून 1% जरी आम्ही शिकलो, आम्ही काही प्रयत्न करू शकतो. डेफिनेटली हे आमच्यासाठी फार मोठी श्रद्धेची भावना, आशीर्वाद असू शकतो. खूप असे अनुभव आले. लोक आमच्यासमोर रडतात, त्यांना बरं वाटतंय की जी आर्त लपलेली आहे. म्हणजे आज 5-6 हजार म्हणजे कितीतरी कोटी सफाई कर्मचारी कामं करतात, ते त्यांची आर्त लपली. त्यांना ना खांदा पाहिजे, त्यांना रडायचं ना बाहेर रडायचं. कारण लोक ना आपण पण कधी ऑफिसमध्ये असताना आपल्याला कोण बोलत नाही, आपण कसं वाटतंय. इथं तर ना बोलताना वगैरे लक्षात येतं की नाही का लोक मुरडून जातात, बाजूनी जातात वगैरे आणि बोलत सुद्धा नाही कोण. मग त्यांना ते गिल्ट फील होते आतमध्ये, नाही का. आपण गेलो, हा आपण सफाई कामगार वगैरे, त्यांना ना खूप, पण ते बोलत नाही. त्यांना काही एवढं पडलं, त्यांचे कामात तेही असतं ते. पण ना ते त्यांना असं वाटतं की सांगावं, बोलावं, कारण उचलणारी हात कमी आहेत आणि टाकणारी खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे होतं की ते एवढ्या टाकणाऱ्या लोकांना सांगणार कसं, तर त्यांना वाटतं हे सांगावं, याचं माध्यम काय. आणि ते फार खुश आहेत की हा असा सिनेमा येतोय की ही लपलेली आर्त म्हणजे कितीतरी कोट्यावधी लोकांचं हे लपलेली आर्त ही वादळासारखी बाहेर येते. आणि डेफिनेटली मला वाटतं की हेच आम्हाला दिसलं बऱ्याच, जेव्हा भेटीमध्ये आम्ही गेलो, सगळीकडे अप्रिशिएशन. सगळ्यांनी वाटतं की हा विषय आणलाय, हे फार महत्वाचं काम केलंय, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. सर, तुमचा पहिला चित्रपट आणि एवढा चांगला प्रतिसाद, पुढचे प्रोजेक्ट काय आहेत? असं काहीच विचार केलेला नाहीये. बेसिकली विषय मांडायला आलोय मी, स्वच्छता कामगारांचा, स्वच्छता विषय, पर्यावरण विषय डोक्यात अजिबात नाहीये. कारण मी प्रोफेशनल चार्टर्ड अकाउंट असल्यामुळे डेफिनेटली यानंतर मी डायरेक्टली माझ्या कामाकडे जाणार आहेत. काही थॉट प्रोसेस तयार होईल, भगवंतानी काही जे एखादं काम दिलेलं डेफिनेटली त्यामध्ये परत उतरेल मी.
पण आता सध्या तर घडीला मी कामात मग्न होणार आहे. आणि प्रेक्षकांना काय आव्हान करा चित्रपट पाहण्यासाठी? प्रेक्षकांना आव्हान करेल की हा चित्रपट नक्की बघा, आपल्या मुलांना दाखवा. कारण मुलांना ह्या गोष्टी आत्ता कळल्या तर डेफिनेटली त्या नद्या, जे आपण म्हणतो ज्या समुद्र आहेत, नदी असतील, डोंगराळ भाग असेल, आपले पर्वत आहेत, आपले किल्ले आहेत, स्वच्छ राहतील, आपला परिसर स्वच्छ राहील. आणि त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, आपलं जनजीवन चांगलं होईल, आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येईल. अदरवाईज निसर्ग आता निगेटिव्हिटी येईल. तर मूड कसा आहे तुमचा? माझा मूड एकदम फ्रेश आहे, मस्त आहे. आता जस्ट आपलं स्क्रीनिंग झालंय, मुंबईतलं प्रीमियर झालंय आणि लोकांचा प्रतिसाद उत्तम येतोय, त्यामुळे एकदम मस्त आहे मूड. आणि सर प्रमोशन करताना काही असे किस्से की तुमच्या लक्षात राहण्यासारखे घडले, तसे काही किस्से प्रमोशन करताना? प्रमोशन करताना प्रवासच खूप लक्षात आहे सध्या, कारण की आम्ही ऑलमोस्ट जवळपास एक 8-10 सिटीज तर सलग फिरलोय. पण हा म्हणजे धमालच होती सगळी, सगळ्यांच्या बरोबर फिरणं, सगळ्यांशी भेटणं. सो खरं तर ट्रॅव्हल सोडल्यास सगळं मस्त होतं त्यात. आणि सर चित्रपटामध्ये एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे आणि बीएमसी सफाई कर्मचाऱ्यांचं जीवन दाखवण्यात आलं आहे. तर लोकांच्या विचारसरणीमध्ये काय बदल घडेल याने? लोकांच्या विचारसरणीत काय बदल घडेल चित्रपटाने? बदल म्हणण्यापेक्षा आपण आपली ओनरशिप घेऊ असं मला वाटतंय. आपल्या कचऱ्याची, आपल्या मेंटॅलिटीची, आपल्या सफाई कामगारांच्या प्रती असलेल्या विचारांची आपण दखल घेऊ आणि सकारात्मकरित्या जे आपल्या पोटी आलेली जबाबदारी आहे कचरा आणि कचऱ्याच्या नियोजनाच्या संदर्भातली, ती आपण चोख पाळू असं मला वाटतंय. आणि तो इफेक्ट तुम्हाला जाणवेल फिल्मचा. तो पुढच्या काही दिवसात फिल्म बघितल्यानंतर 2-4 दिवस काय जास्त वेळच राहील की आपण खूप रिअलाइज करू की आपण आपल्याकडनं जर कचरा होत असेल तर आपल्याला फिल्म आठवेल, असं काहीतरी होईल असं मला वाटतंय. नक्कीच. पिंपरी चिंचवडमध्ये जे प्रीमियर झालं तिथे सफाई कामगारांना इन्व्हाइट केलं गेलं होतं. हो तिथे तुम्ही थोडे भावुक झाला होतात लोकांचं प्रेम पाहून. हो. त्या भावनांबद्दल काय सांगा? एक तर खूप अनएक्सपेक्टेडली एवढी रिॲक्शन आल्यामुळं मलाच कळत नव्हतं ऍक्च्युली की कसं रिॲक्ट व्हावं. आणि त्या लोकांची जेन्युइन रिॲक्शन असल्यामुळं ती थेट काळजाला भिडत होती. आणि ते ज्या प्रकारे त्या सगळ्या लोकांनी मला कवटाळलं, त्या मिठीतच फार म्हणजे सगळं कळत होतं त्या मिठीतच. मी भारावून गेलो. सो असा प्रतिसाद किंवा अशी दाद ह्याच्यासाठी एखादा ऍक्टर झटत असतो. सो पहिल्याच दिवशी पहिल्याच शोला असं झाल्यामुळं मला ऍक्च्युली कळेना काय रिॲक्ट करावं. पण त्यांचं प्रेम बघून नक्कीच भारावलो मी त्या दिवशी. सर ते प्रेमापोटी दुग्ध अभिषेक घालण्याचंही बोलत होते, पण तुम्ही त्याला नकार दिलात आणि त्यानंतरही घालण्यात आला. तर कुठेतरी सफाई आपण करावी किंवा चित्रपटात एक मेसेज दिला जातोय, पण दुग्ध अभिषेक घातल्याने पण कुठेतरी म्हणजे जे काही खराब झाला रस्ता वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते ऍक्च्युली माझ्याकडेच आले होते, त्यांच्या पाया पडल्या की ठीक आहे, तुम्ही आता तुम्हाला आवडली फिल्म आणि हे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे ती दाद अशी शाबासकी मिळणं. बट ना मी तेवढा मोठा आहे, ना मला दूध वाया घालवायला आवडतं किंवा कुठलीही गोष्ट वाया घालवायला आवडते. मी त्यांना म्हटलं मी ते दूध पितो, पण माझ्या अंगावर एक थेंब पण नको. आणि ठीक आहे, ते एक्साइटेड होते, पण मी त्यांच्या हात जोडून त्यांना म्हटलं ना मी तेवढा मोठा आहे ना, मला ते आता तसं काही करायची इच्छा आहे. मग त्यांनी नशीब माझं ऐकलं, मी गेलो त्यानंतर. बट हा त्यांचं प्रेम होतं, त्यामुळं एका पॉइंट नंतर त्यांना थांबवणंही शक्य नव्हतं मला. पण त्या प्रेमापोटीच त्यांनी केलं. सर आता म्हणजे पर्सनली आय डोंट लाईक वेस्टिंग एनिथिंग, सो मी त्याच्यात नाही सापडलो. बट त्यांनी जे काय केलं ते प्रेमापोटीच केलं, त्यामुळे मी फार म्हणजे ऋणी आहे. बट हे असं काहीतरी वेस्ट करणं मला नाही पटत. ओके. आणि सर शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना काय आव्हान कराल चित्रपट पाहण्यासाठी? सर एवढंच आव्हान आहे की एक सिविक सेन्स परत जागृत करायची वेळ आली आहे, एस्पेशली आपल्या सॅनिटेशन आणि
कचऱ्याच्या समस्येबाबतली. आणि ह्याच गोष्टीवरती भाष्य करणारी अवकारिका 1 ऑगस्टला थिएटर्समध्ये येणार आहे. आणि ती लिटरली लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांसाठी आहे, कारण की ती एज्युकेटिव्ह म्हणण्यापेक्षा इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि अत्यंत एंटरटेनिंग वे मध्ये हे सगळं समोर येणारं संकटाविषयीचं सगळं जग मांडते. तर माझं थेट आव्हान आहे की ते सगळ्यांनी आपल्या घरच्यांसोबत थिएटर्समध्ये बघावी, एक जबाबदारी म्हणून बघावी आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवाव्यात. 1 ऑगस्टला अवकारिका थिएटर्समध्ये संपूर्ण महाराष्ट्रात येते, सो प्लीज बघा. नमस्कार मराठी मूड, मी तुमची बाल कलाकार उन्नती अमित माने. अवकारिका हा आमचा फिल्म येतोय 1 ऑगस्ट आणि त्यात मी भूमिका केली आहे परी सत्या, जो विराट सर आहेत लीड हिरो, त्यांच्या लहान मुलीचा रोल केलाय. आणि मला शूट करताना एकदम छान वाटलं आणि छान वाटता मला स्वच्छतेचे महत्त्व कळाले. तुम्हालाही नक्कीच कळतील. तर 1 ऑगस्टला मंडळी जाऊन चित्रपटगृहात जाऊन नक्की आमचा चित्रपट बघा, अवकारिका. नमस्कार, मी बाल कलाकार वैभवी प्रवीण कुटे. खरं तर आज अवकारिका या चित्रपटाचा प्रीमियर आहे आणि प्रीमियरला म्हणजे आमचं स्क्रीनिंग पण होतं आणि मूवी पण दाखवलं. त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे मी फर्स्ट टाइम पडद्यावर आले, मोठ्या पडद्यावर आले, म्हणून मला खूप छान वाटतंय. सर्वांनी 1 ऑगस्टला चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट बघावा आणि तो पण एकटा नाही, फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जाऊनच बघा. धन्यवाद. सर, चित्रपट शूट झाला, प्रमोशनही झालं आणि आज प्रीमियर, काय भावना आहे तुमच्या? खूप चांगलं वाटतंय, कारण इतक्या दिवसाची गेल्या 5 वर्षाची मेहनत कुठेतरी येते स्क्रीन समोर आणि लोकांचं भरभरून प्रेम मिळतंय. खूप छान वाटतंय, मनाला खूप आनंदित वातावरण आहे सगळ्यांचं, सगळे पॉझिटिव्ह कमेंट्स येतात, खूप छान वाटतंय मला. प्रमोशन करताना नागरिकांचा प्रतिसाद कसा होता? खूप छान, कारण आपण प्रमोशन करताना आपण लोकांना गेल्या 3 वर्षापासून जाऊन ग्राउंड टू ग्राउंड भेटतोय, सकाळी 6 ते 10. लोक खूप भरभरून प्रेम देतात आणि कुठेतरी विषय चांगला असल्यामुळे लोकांपर्यंत इझिली कुठेतरी टच होतोय तो विषय आणि तो त्यांना कळतोय की तो विषय आपल्या सगळ्यांचा आहे. ही फिल्म आम्ही जरी केली असली, ही फिल्म जरी असली, पण ही एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही केली आहे. चित्रपटामध्ये सफाई कामगारांचं आयुष्य दाखवलंय आणि आपलं स्वच्छता किती गरजेची आहे. आपण स्वच्छ भारत अभियानचे धडे गिरवले गेले आहेत, तर याचा प्रेक्षकांवर किंवा लोकांवर किती परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? मी गेल्या 5 वर्षापासून, जसं तुम्हाला सांगितलं, मी फिल्मवर गेल्या 5 वर्षापासून काम करतोय आणि फिल्म इतकी डिटेलिंग आम्ही केली आहे. ही फिल्म पाहिल्यानंतर ना मला असं वाटतं की 90% लोक कुठं कचरा करणार नाही का, कारण एक ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी स्ट्रॉंग मूवी जी असते ती आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आणि एक मेसेजिंग जो पॉइंट ऑफ व्ह्यू त्यामध्ये टाकलाय. एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आणि स्वच्छता दोन्ही मिक्स करून एक कंबाईन पॅकेज बनवलं एक ऑडियन्ससाठी. आणि नक्कीच मी आधीही बोललोय, आताही बोलेल, हे फिल्म पाहिल्यानंतर 90% लोक कुठेतरी कचरा करणार नाही. आणि सर, मी जसं की रीलमध्ये पाहिलं मी की पिंपरी चिंचवडला प्रीमियर शो झाला आणि तिथे सफाई कामगारांना तुम्ही इन्व्हाइट केलं होतं आणि त्या चित्रपटानंतर दुग्ध अभिषेक घालण्यात आला, तर त्या भावना काय होत्या आणि काय सांगाल? म्हणजे दुग्ध अभिषेक खरंच सांगतो, दॅट वॉज अनएक्सपेक्टेड फॉर मी ॲज अन ॲक्टर. फक्त मी त्यांच्याकडनं जे ॲडप्ट केलं तेच डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मनाला कुठेतरी ते लागलं की चांगलं वाटलं की आमचे कोणतरी गोष्टी मांडतंय आणि त्यांनी त्या प्रेमापोटी त्यांनी जे गोष्टी केल्या, खरंच दॅट वॉज अनएक्सपेक्टेड फॉर मी. त्या दिवशी मी झोपलो सुद्धा नाही, कारण एक ऍक्टरला अजून काय हवं असतं. मला असं वाटलं की मी ते जिंकलं, मी त्या ज्या कॅरेक्टरला जस्टिस मिळवून दिलं, त्यांचं प्रेम जे होतं ते मला ते मिळालं आणि आय एम व्हेरी रिअली प्राऊड टू डू दॅट कॅरेक्टर ॲज अन ॲक्टर. बाकी मला खूप रोल मिळतील आयुष्यामध्ये, पण हे आयुष्यभर लक्षात राहणारं कॅरेक्टर आहे. पण सॉरी, म्हणजे माझा प्रश्न असा होता की दुग्ध अभिषेक घातला, तिथेही थोडंफार जे काही परिसर होता तो अस्वच्छ झाला. ऍक्च्युली तो जेव्हा तो झाला, आम्ही त्यांना सांगितलं की हे केल्यानंतर आता तुम्हाला साफ करावं लागेल. आम्ही आमची स्वतःची टीम पाठवली आणि आम्ही ते क्लीन करून घेतलं. लोकांचे कमेंट सुद्धा आले, त्यामध्ये नेगेटिव्ह कमेंट्स होते, खूप पॉझिटिव्ह कमेंट्स होते, पण तो त्यांचा प्रेम होता. आम्ही तो झाल्यानंतर डायरेक्टली क्लीन करायला लावला. आणि आम्ही या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, ह्याच्या पुढे असं खूप लोकांचे फोन आले, आम्ही करणार आहे. प्लीज हे जे तुम्ही करताय ते न करता ते दूध कोणाला तरी चांगल्या प्राण्यांना द्या, कारण तुमचं जे प्रेम आहे तुम्ही आम्हाला जे दिलात त्या दिवशी ते खूप तुमचा आदर आहे, पण ते करू नका, कारण ते करण्याने परत अस्वच्छता कुठेतरी होते आणि कुठेतरी नेगेटिव्ह मेसेज लोकांपर्यंत जातो.
आणि तो त्यांचा प्रेम होता. मी फक्त या चॅनलच्या माध्यमातून सांगेन, प्लीज परत असं काही करू नका. आणि सर शेवटी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? मी इतकंच सांगेल, द व्हॉइस ऑफ नेचर, व्हॉइस ऑफ एन्व्हायरमेंट, द व्हॉइस ऑफ गॅलेक्सी, एक पर्यावरणाचा आवाज येतोय 1 ऑगस्टला. नक्की जाऊन तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये बघा फिल्म अवकारिका. Hey guys, I'm Pratap and I did the entire background score and the sound design and final mix of the film, and we did it through our company called Virtual Tapes Production in Bangalore. This was the first time Arvind sir and his team came down to Bangalore to explore some new sounds, and I guess I hope I've done some justice to the team and the content which is there. This movie is really interesting, and it has a very realistic and natural feel to it, and it's about the people that we see every day but we don't notice them. So it's very important to understand what their lives are like and what they go through on a daily basis. And what I like the most about this movie is how the team highlighted the relationship between Satya and his daughter and all the struggles that they go through being a Safai Kamgar. And I'd like to say one last thing in Marathi. I'm not fluent in Marathi. I don't know how to speak in Marathi. But Avkarika चित्रपट खूप Okay, wait, I'll do this again. अवकारिका चित्रपट खूप छान आहे, नक्की बघा. And one last thing for the team of Avkarika साठी खायपन, and I'm always here for you guys and hope to do more Marathi movies as I enjoy doing it a lot. सर कसा वाटला चित्रपट? छान आहे. सी ए अरविंद भोसले यांचं पहिल्यांदाच त्यांनी दिग्दर्शन केलंय आणि चित्रपट पाहताना कुठे असं वाटत नाही की ते पहिल्यांदा दिग्दर्शित करतात. आणि सोबतच माझा मित्र विराट मडके या चित्रपटामध्ये सत्याची भूमिका करतोय. खूप छान भूमिका त्यांनी केली आहे आणि ओव्हरऑल छान चित्रपट आहे. कोणाची भूमिका जास्त आवडली? ऑफकोर्स विराट आणि बाकी सगळेच कलाकारांनी खूप छान कामं केली आहेत. सगळेच नवीन कलाकार आहेत, काही लोकांचं पदार्पण आहे आणि छान कामं केली आहेत. मूवी पण छान झालाय आणि सफाई कामगार किती ब्रेकडाऊन मधनं जात असतो किंवा त्याचं कसं आयुष्य आहे त्याचं चित्रीकरण खूप छान पद्धतीने या चित्रपटामध्ये केलं. आणि सर एक चित्रपटातून आपल्याला एक मेसेज दिला गेलेला आहे की आपण कचरा केला नाही पाहिजे किंवा सफाई कर्मचाऱ्यांचं पूर्ण आयुष्य दाखवलं. त्याबद्दल काय सांगाल? किती बदल होईल या चित्रपटाने? ऑफकोर्स म्हणजे मलाच आत्ता मी कचरा फेकताना ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट आपण ते टाकताना मी बघितलं की ड्राय आहे तर ड्रायमध्ये टाकूया. घरी आपण कचरा फेकत असताना असा विचार नाही करत की अरे हे ड्राय आहे आणि हे वेट आहे. तर मला वाटतं की हा चित्रपट बघितल्यावर लोकांना थोडं कचरा टाकताना किंवा तो फेकताना थोडा विचार करून करतील आणि जनजागृती होईल या चित्रपटातून, मला असं वाटतं. छान म्हणजे प्रत्येक नागरिकाला हा मेसेज जाईल की आपण कचरा फेकताना असाच आपण तो फेकला नाही पाहिजे. खूप लोक बिल्डिंगमधनं खाली फेकतात, तर ते न फेकता रस्त्यावर कुठेही कचरा न फेकता तो डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे. तर ह्या चित्रपटातनं तो संदेश 100% जाईल. प्रेक्षकांना हेच सांगेल की अवकारिका हा चित्रपट आता रिलीज होतोय आणि तुम्ही 100% हा चित्रपटगृहात जाऊन बघा, कारण खूप छान मूवी आहे आणि एक जनजागृती करणार आहे. तर मला वाटतं स्वच्छ भारत अभियान आपल्या भारतामध्ये चालू आहे. कचऱ्यावर आपण कुठेही असं रस्त्यावर आपण कचरा फेकत असतो, तर ते न फेकता डस्टबिनमध्येच टाकलं पाहिजे. हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळेल. नमस्ते, मी स्नेहा बालपांडे. आज अवकारिका चित्रपटाचा प्रीमियर शो झाला आहे. काल आम्ही एक स्पेशल स्क्रीनिंग ठेवली होती जे आपले स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी. तर त्यांच्याकडून, लोकांकडून आणि सगळे जे मित्र आहे, फॅमिली आहे, फ्रेंड्स आहे, त्यांच्याकडून जो रिस्पॉन्स बघितला खरंच खूप भारावून आला आहे. जो आमचा उद्देश होता हा चित्रपट लोकांना कनेक्ट व्हावा आणि ते होत आहे. हे बघताना ज्या भावना आहेत त्या सांगू नाही शकत शब्दात. एक स्पेशल मोमेंट फक्त सांगू शकते, जेव्हा एक मावशी आल्या आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवला होता आणि म्हटलं की तुम्ही खूप चांगलं काम करत आहे आणि हे प्रत्येकापर्यंत नक्कीच पोहोचेल.
तो मोमेंट मी शब्दात नाही व्यक्त करू शकत, फक्त डोळ्यात पाणी आलं होतं त्यावेळेस माझ्या. आणि कुठेतरी असं वाटत आहे की जे काम खरंच आम्हाला करायचं होतं, लोकांपर्यंत एक संदेश द्यायचा होता, जे अनसंग हिरोज आहेत आमचे, त्यांच्याबद्दल जे दुर्लक्षित घटक आहे त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती व्हावी आणि ते पोहोचवत आहे, ते कनेक्ट होत आहे. ही फिलिंग जी आहे ती खूप सॅटिस्फॅक्शन वाली आहे. प्रेक्षकांना एवढंच आव्हान आहे की नक्की या, एकदा या सिनेमात आणि तुमच्या घरचे जे क्लिनिंग वॉरियर्स आहेत, तुमचे हाऊसहेल्प आहे, त्यांना घेऊन या, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू. नमस्कार, मी पिया कोसुमकर. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. निमित्त आहे अवकारिकाचं फर्स्ट प्रीमियर मुंबईमध्ये. आज आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना आज विनंती करू इच्छिते की अवकारिका जर तिकीट्स बुक केलेले नसतील तर 1 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात अवकारिका हा चित्रपट येत आहे, तर तो सर्वांनी आपल्या मित्रपरिवाराबरोबर आणि सहकुटुंब नक्की चित्रपटगृहामध्ये बघायला या. अवकारिका हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि आजचं पहिलं जे स्क्रीनिंग झालेलं आहे ते बघून आम्ही सगळेजण खूप भावूक झालेलो आहोत. तर मला असं वाटतं की लवकरच आपणही यामध्ये सहभागी व्हा आणि लवकर तिकीट्स बुक करा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पूजा वाघ. आज अवकारिकाचं प्रीमियर होता मुंबईमध्ये आणि खूप छान त्याचा प्रतिसाद मिळाला किंवा लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आम्हाला आत्ता मिळत आहेत त्या खूपच उत्साहवर्धक आहेत आणि लोकांना हा चित्रपट खूप जास्त आवडला आहे, क्रिटिक्सला खूप जास्त आवडला आहे असं ओव्हरऑल आमच्या बघण्यामध्ये येतं आहे. बेसिकली या मूवीच्या प्रमोशनसाठी आम्मी ऑलमोस्ट बऱ्याचशा महाराष्ट्रातली जी मेन शहर आहेत ती कव्हर केली. त्याच्या अगोदरपासून साधारण याचं प्रमोशन मला आठवतं एक 6-8 महिन्यापासूनच सुरू झालं होतं, पण त्याने जो वेग घेतला तो आय थिंक जानेवारी-फेब्रुवारीपासून जे आत्ताच्या क्षणापर्यंत आम्ही प्रमोशन करतोय. त्याच्यासाठी नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर मुंबई, ठाणे, पुण्यातला परिसर अशा सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रमोशन केलेलं आहे. सगळ्या पातळ्यांवर केलेलं आहे. म्हणजे फक्त मीडियाबरोबरच नाही तर ईच अँड एव्हरी म्हणजे प्रत्येक सफाई कामगाराशी भेटून म्हणजे 1 to 1 आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रमोशन सुद्धा आमच्यासाठी तितकं स्पेशल आहे जेवढा आज रिलीजचा दिवस जवळ येतोय किंवा आज प्रीमियरचा दिवस आहे मुंबईमध्ये. अवकारिकाच्या माध्यमातून मला फक्त एवढं सांगावं असं वाटतं की आज ही वेळ आलेली आहे स्वच्छता राखण्याची, पर्यावरणाचा समतोल राखण्याची आणि सफाई कर्मचारी जे आहेत त्यांच्या कामाचं कुठेतरी ॲप्रिसिएशन झालं पाहिजे, दखल घेतली पाहिजे. आणि जसं सगळ्यांना एक म्हणतात ना की आज आपल्या कामाचं म्हणजे ते ऑफिसमधलं काम असू दे, फील्डवर्क असू दे और कुठलंही असू दे, कुठल्याही व्यक्तीला आपल्या कामाची प्रशंसा झालेली जी असते ना ती कदाचित पगारापेक्षा एक म्हणतात ना मुठभर जास्तच मास तुम्हाला देऊन जातं आणि समाधान तुम्हाला देऊन जातं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या कामाचं जसं आपण आजवर एक दखल घेत आलेलो आहोत तसंच या सफाई कामगारांच्या कामाची सुद्धा दखल घेतली पाहिजे. ती कशा पद्धतीने तर आज आपण आपली जबाबदारी ओळखून त्या पद्धतीने पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, स्वच्छतेचा समतोल राखला पाहिजे. आणि स्वच्छता हा एक संस्कार असला पाहिजे, ती कंपल्शन नसलं पाहिजे, हा एक संस्कार असला पाहिजे की जसं आपण सकाळी उठतो आपली दिनचर्या ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने सफाई स्वतःच्या शरीराबरोबर स्वतःच्या परिसराबरोबर राखणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे आणि हे सांगता कामा नये. तर मला असं वाटतं दिस इज हाय टाईम नाव आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तर आपण आपल्या कामाकडे, आपल्या प्रत्येक परिसराकडे, आपल्या घराकडे जसं लक्ष देतो तसंच आपल्या पूर्ण समाजाकडे जो आरसा आहे आज हा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय त्याच्याकडे अजूनही गांभीर्याने बघूयात आणि या सफाई योद्ध्यांना मदत करूयात. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अभिनेत्री अक्षय अरविंद नाईक. नुकतीच मी अवकारिका ही फिल्म पाहिली आणि मला इतकंच सांगायचं आहे की खूप महत्त्वाचा विषय होता, खूप सेन्सिटिव्ह विषय होता आणि अतिशय उत्तमरित्या ती एका फिल्मद्वारे तो विषय मांडला आणि आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. काही मोमेंट्स असे होते जेव्हा खरंच डोळ्यात पाणी आलं आणि आय कुडंट रिअली कंट्रोल माय सेल्फ. बट ते म्हणतो ना की विचार करायला लावणारी फिल्म आहे की प्रत्येक वेळी आपण इतरांना सांगत असतो किंवा आपण नेहमी गव्हर्नमेंटला
दोष देत असतो की अरे साफसफाई करत नाहीयेत, किती कचरा आहे आणि अशा सगळ्या गोष्टी. पण टेक्निकली आपणच कचरा करतोय आणि त्याच्यावर आपण दुसऱ्यांना दोष नाही देऊ शकत. सो मी इतकंच म्हणेन की विचार करून देणारी फिल्म आहे, आपल्याला विचार करून काय म्हणतो विचार करायला लावणारी फिल्म आहे ती. तर नक्की या सगळ्यांनी चित्रपटगृहात येऊन ही फिल्म पाहावी असं मी सगळ्यांना सांगेन. थँक्यू सो मच. हो डेफिनेटली 5/5 कारण म्युझिक पण खूप खूप छान म्युझिक आहे. श्रेयस देशपांडे ह्या फिल्मचे म्युझिक डिरेक्टर आहेत आणि स्पेशली जे बाबांवरचं गाणं आहे सुनिधी चौहान यांनी गायलंय इफ आय एम नॉट रॉंग. आणि म्हणजे ते सुरू होता क्षणी अंगावर काटा आला होता माझ्या. सो मला गाणी पण खूप आवडली. सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलंय. इनफॅक्ट ते इतके ॲप्ट वाटत होते त्यांच्या कॅरेक्टर्सना की जेव्हा मी इथे स्क्रीनिंगच्या वेळी त्या ॲक्टर्सना पाहिलं मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण ते वाटलेच नाही ते कॅरेक्टर्स जे काही म्हणजे दे वर लिटरली बीइंग द कॅरेक्टर. सो लवली. ओव्हरऑल मला खूप आवडलं. थँक्यू. अवकारिका हा पिक्चरमधनं खूपच महत्त्वाचा विषय निवडलेला आहे. स्वच्छता कामगार जे आपल्या शहरात आणि देशामध्ये जे एवढं मेहनतीने काम करतात त्यांच्याप्रती तुम्हाला एक रिस्पेक्ट, एक जाणीव आणि म्हणजे माणुसकी ही ऑडियन्स म्हणून बघताना आपल्याला एकतर रिअलाईज होतं की स्वच्छ ठेवणं आपलं शहर, आपला देश हे फक्त त्यांचं काम नाही तर आपलंही काम आहे. आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो, घराच्या बाहेर जसं आपण कचरा टाकतो ते आपण शक्यतो विचार नाही करत की कचरा कुठे जातोय, कसा जातोय, तो स्वच्छता कामगार करणाऱ्यांना किती त्रासाचं पडत असेल, कसं सोपं जात असेल. तर हा विषय म्हणजे सिविक सेन्स वाढवण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा पकडलेला आहे आणि पहिल्यांदा असा विषय सिने क्षेत्रातनं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, जागृती क्रिएट करण्यासाठी हा दाखवलेला गेला आहे. मला अतिशय आवडला. खूप अप्रिशिएट केलं पाहिजे ह्या मेकर्सना, ॲक्टर्सना. खूप मेहनतीने हा पिक्चर बनवलेला आहे आणि सगळ्यांनी हा मनापासून बघा आणि शाळेत देखील लहान पोरांना सुद्धा हा चित्रपट दाखवा बिकॉज ती पुढची पिढी आहे. तर आपल्याला आपलं देश, शहर सगळं स्वच्छ ठेवायचं असेल तर नक्कीच आपण हे पाऊल उचललं पाहिजे. रेटिंग किती द्याल चित्रपटाला? 10/10. म्हणजे एवढं अवेअरनेस म्हणजे आपण लहानपणापासून ऐकतच आलो की क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. पण एक चित्रपट जे म्हणजे मधनं म्हणतात ना काही गरज असते की आपल्याला कोणीतरी अधनमधनं जाणीवपूर्वक काहीतरी शिकवावं लागतं किंवा बघावं लागतं. तसं हा एक चित्रपट आहे की सर्वांनी बघावा. तर 10/10. 10पेक्षाही पुढे मी म्हणू शकते because it's not just entertainment, it's basic realization to have civic sense. नमस्कार, माझं नाव अंकिता निकरड. मी आत्ताच अवकारिका ही फिल्म पाहिली आणि खूपच आवडला मला हा सिनेमा. आपल्या आजूबाजूच्या रोजच्या जगण्यातला भाग असलेले आपले सफाई कामगार मित्र यांना घेऊन इतका एक सुंदर सिनेमा बनवण्यात आलाय आणि कळतं पूर्ण सिनेमा पाहताना की काय सेन्सिटिव्हिटीने त्यांनी हा विषय हाताळलाय की जे नाजूक नाजूक मुद्दे अगदी कचऱ्यामध्ये काच टाकण्यापासून अगदी छोट्यात छोटे जे आपण रोजच्या जगण्यात खूप दुर्लक्षित करून टाकतो ते खूप बारकाईने आणि खूप छान हार्टफेल्ट प्रकारे मांडलेत. सो मला सिनेमा खूपच आवडलाय आणि अशा सिनेमांची आपल्याला सगळ्यांना खूप गरज आहे. तर सगळ्यांनी नक्की थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा नक्की बघा. नमस्कार, मी वैष्णवी मुळे. मी आत्ताच अवकारिका हा चित्रपट बघितला. एवढंच सांगेन की आपल्याला काही गोष्टींची जाणीवच नसती. आपण रोजच्या आयुष्यात किती कचरा करतो, त्या कचरा करण्यासाठी, त्या साफसफाईसाठी आपण स्वतःला कधीच जबाबदार धरत नाही. तर हा चित्रपट बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला जाणीव होईल की आपण कचरा केलाच नाही पाहिजे, केला तर ती आपली जबाबदारी की आपला कचरा आपण साफ केला पाहिजे. तर प्लीज प्लीज नक्की तुम्ही सिनेमागृहात जाऊन एक अवकारिका हा 1 ऑगस्ट पासून जो रिलीज होतोय तो चित्रपट नक्की बघा. थँक्यू. नमस्कार, मी प्रज्ञा माया. मी आत्ताच अवकारिका हा सिनेमा बघितला. तर अवकारिका हा फक्त सिनेमा नसून म्हणजे अनेक अशा जे स्वच्छता सफाई कामगार आहेत त्यांची व्यथा या चित्रपटात मांडलेली आहे. प्रत्येक सामान्य माणसाने हा चित्रपट बघावा आणि आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा असं मला वाटतं. तर आवर्जून सर्वांनी हा चित्रपट बघा. धन्यवाद. समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेल्यानंतर आजचा जो जमाना आहे, ज्या जमान्यामध्ये आपण वावरतो, तर पहिलं तर कचरा आणि डम्पिंग भविष्य काळात येणारा फार महत्त्वाचा विषय.
आणि त्या विषयावर धरून त्याच्यावरती काम करणारे कामगार, त्यांची दैनंदिन परिस्थिती त्या ठिकाणी त्यांनी उघड केलेलं आहे. आणि दुसऱ्या या प्रमाणामध्ये दुसरी बाजू पण त्यांनी व्यवस्थितपणे दाखवलेली आहे की आपण समाज प्रबोधन कसं घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण सुद्धा सर्वसामान्य जनतेने सुद्धा कसं वागायला पाहिजे हे या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. आणि खरं तर बघून आनंद वाटला. शेवटचं गाणं या पिक्चरचा एंड फार सुंदर केलेलं आहे आणि जो गाणं त्याने जो घेतलेलं आहे शेवटचं गाणं, ते गाणं फार चांगल्या पद्धतीने मला वाटतं भविष्यात हे गाणं स्वच्छ भारत अभियानाला हा गाणं एक वेगळ्या पद्धतीचं गाणं असेल आणि हे गाणं पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारत देशामध्ये हे गाणं गाजत जाईल. थँक्यू.